आता पोलीस हाऊसिंगचा आपण अजून एक आपण हाऊसिंगचा आपण एक प्रकल्प मंजूर करतोय, जेणेकरून त्याला आपल्याला चांगली मदत होईल. आणि विशेषतः एआयचं तिथे आपण उपयोग आता ह्या वेळेस गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या दरम्यान आपण एआय टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला आणि फेस रेकग्निशन कॅमेराचा आपण वापर केलाय, जेणेकरून एखादा चोर जर का कॅमेरामध्ये आढळला किंवा कॅमेराच्या विजनमध्ये आला तर लगेच पोलिसांना नोटिफिकेशन येऊन त्याला आपण अटक करू शकतो. अशा पद्धतीच्या यंत्रणा आपण ह्यावेळेस आपण ह्या विसर्जनाच्या दरम्यान आपण पहिल्यांदा वापरल्या, तर त्याचा उपयोग जास्त प्रमाणात अजून करायचा आपला तो मानस आहे. अशा पद्धतीचे आपण अनेक चांगले निर्णय आपण हे घेतलेले आहेत. मगाशी आपण जो इथे उल्लेख केला की पत्रकारांच्या प्रती पोलिसांनी नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार करून तिथे कारवाई केली पाहिजे किंवा सहकार्य केलं पाहिजे. शेवटी आपली पत्रकारिता ही जनतेच्या हिताकरिताच असते, ती काही जनतेच्या विरोधी नसते. आणि म्हणून नक्कीच पत्रकारांना ह्यापुढे सहकार्य पुणे पोलिसांकडून केले जाईल असे निर्देश हे आजच मी सीपी साहेबांशी बोलून ते निर्देश मी आज देईन. आणि ह्यापुढे ज्या घटना घडल्या त्या पुन्हा होऊ नये. आणि जी घटना घडली त्या बाबतीमध्ये नीलमताईंनी स्वतः मला घडल्या लगेच त्यांनी तासाभरात मला ती कळवली होती आणि लगेचच त्या यंत्रणा आपण हलवल्या होत्या आणि त्यांना आपण आदेश दिले होते. पण अर्थात होऊ नये ह्यासाठी नक्कीच आपले प्रयत्न असतील. तर महसूलमध्ये तर अनेक निर्णय आहेत. वाळू संदर्भात आपण जे नवीन धोरण आणलंय त्यामध्ये वाळू चोरी ही नक्कीच थांबेल. जी काही क्रश सँड आहे त्या क्रश सँडला आपण प्रमोट करतोय, कारण नदीमधली वाळूचा उपयोग जर का गरज जर का कमी पडली तर त्याची चोरी अर्थात कमी होईल. आणि क्रश सँड वरती जर का आपण फोकस वाढवला तर त्याचा रेव्हेन्यू देखील जनरेशन वाढेल. आणि क्रश सँड ही आता बांधकामामध्ये तशी जास्त प्रमाणात वापरली जाते, त्यामुळे त्याचा कुठेही बांधकामामध्ये कुठे नुकसान होणार नाही किंवा त्याचा कुठल्या काही सस्टेनेबिलिटीला कुठे अडचण येणार नाही. म्हणून मला वाटतं नदीमधली वाळू चोरीचे प्रकार हे जे काही माफिया त्याच्यामध्ये वाढत आहेत, तर त्याचा वापरच कमी झाला तर मग आपोआप त्या गोष्टी कमी कमी होतात. म्हणून आपण तो प्रकार आपण वाढवतोय. एखादा लहानसा दाखला पण घ्यायचा असेल तर आम्हाला एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कधी कधी 2-2-3-3 महिने लागतात. काही काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास देखील दिला जातो आणि मग एक शाळेचा दाखला मिळवला देखील तिथे प्रचंड त्रास होतो. तर आता आपण वर्षाला 3 कॅम्प हे आता आपण कंपल्सरी केले. त्याला आपण प्रत्येक सर्कलनी आहे आपण हे कॅम्प आता आपण कंपल्शन केलेले आहेत. तर असे काही सर्वसामान्यांच्या हितांचे निर्णय आपण महसूलमध्ये देखील आपण घेतलेत. आणि मला वाटतं गिफ्ट डीडच्या वरती असलेली स्टॅम्प ड्युटी कमी करणं, त्यानंतर आपल्याकडे असलेलं ग्रामविकास सारखं खातं आहे. पुण्यामध्येच तो कार्यक्रम झाला होता. माननीय केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब देखील आले होते. त्यांच्या हस्ते आपण 20 लाख घरं ही आपण महाराष्ट्रामध्ये आपण घरकुलासाठी आपण मंजूर केली. त्यानंतर वरनं अजून 10 लाख घरं वाढवलेली आहेत. म्हणजे संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त घरकुलं ही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2-3 वर्षामध्ये तयार होत आहेत. मला वाटतं एक मोठी ऐतिहासिक उपलब्धी ही आहे. आणि विशेष म्हणजे ह्यांना वाळू तर आपण मोफत देतच आहोत, प्रत्येक घरावरती आपण सोलार हे आपण तिथे बसवण्याचा निर्णय जो घेतला तो पण ऐतिहासिक निर्णय आहे. म्हणून मला वाटतं असे अनेक निर्णय हे घेत असताना अर्थातच तरुण म्हणून जी मिळालेली संधी आहे त्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करतोय. खाती जास्त आहेत, काम जास्त आहे, प्रत्येक खात्यावर तितकाच फोकस देता येत नाही, परंतु प्रयत्न असतो की जी काही जबाबदारी आहे ती पार पाडणे. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य नेहमीच आजपर्यंत लाभलेलं आहे, ते भविष्यात देखील लाभेल अशी नक्कीच मी आशा बाळगतो, असा विश्वास किंबहुना मी दर्शवतोय. आणि नक्कीच शेवटी काम करत असताना व्यक्ती चुकत असतो. काम करत असताना नक्कीच आपले मार्गदर्शन देखील तितकंच आवश्यक आहे. ते मार्गदर्शन आपल्याकडनं मिळत राहील असा विश्वास दर्शवतो. आणि पुन्हा एकदा आपण मला निमंत्रित केलं, आपण आमचा सत्कार सन्मान केल्याबद्दल आपल्या संघाची पुन्हा एकदा मनापासून मी आभार मानतो. आणि नक्कीच आपण संपर्कामध्ये राहू. आणि गृह खात्याकडनं नक्कीच आज जास्तीत जास्त संवाद हा पत्रकारांशी कायम असावा ह्या विचाराचा मी आहे. आणि म्हणून जो काही व्हॉट्सअप ग्रुप करायला सांगितलं त्यामध्ये मी स्वतः देखील असेन, सक्रिय असेन. आणि आपण नेहमीच कायम संवाद आपल्यामधला वाढवू. माझ्याकडनं तो नक्कीच वाढवला जाईल हा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत एक तरुण मंत्री म्हणून, शेवटी जी संधी मिळालेली आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि त्यामध्ये काम करत असताना आमच्या कुटुंबाची रामदास भाईंमुळे जी असलेली लेगसी आहे
त्यानुसार काम करायचा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपण निमंत्रण दिल्याबद्दल, सत्कार सन्मान केल्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद. आता ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी एक एक करून प्रश्न विचारावे. योगेश. नाही, मला वाटतं 5 खाती अतिशय वेगळी आहेत. त्याच्यामध्ये थोडा सुरुवातीला नक्कीच थोडं मॅनेजमेंटला त्रास झाला, परंतु आता आमची यंत्रणा म्हणजे आमचे जे पीए आणि ओएसडी वगैरे आम्ही जे अपॉइंट केले त्यांना त्या ज्या जबाबदाऱ्या आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे थोडं मॅनेजमेंट आता व्यवस्थित झाल्यामुळे आता काही अडचण येत नाही. परंतु प्रत्येक खात्याचा अप्रोच वेगळा ठेवणं हे जरा थोडं ते माइंडसेट वेगळा होणं, कारण एखादी समोर महसूलची फाईल सहीला आली की लगेच दुसरे अन्न व प्रशासनचे आले की लगेच ते माइंडसेट बदलावा लागतो. त्यामुळे ते नक्कीच एक टास्क आहे, परंतु करता येतं, काय अडचण नाही. मॅनेजमेंट व्यवस्थित झाल्यामुळे तशी काय अडचण आता येत नाहीये आणि मंत्र्यांचा सपोर्ट असतो. तसं आता अधिकार वाटप बऱ्यापैकी आता होत आलेले आहेत, काही अजून बाकी आहेत. त्याच्यावर मला काही जास्त वाच्यता करायची नाही, परंतु जे काही अधिकार मिळाले आहेत त्या अधिकारामध्ये आपलं परफॉर्मन्स दाखवणं ह्याच्यावरती माझं पूर्ण फोकस असल्यामुळे मंत्र्यांचा तसं जास्त हस्तक्षेप तसं त्याच्यामध्ये राहत नाही. मग करतात ना. आता माझ्याकडे राष्ट्रवादी आणि भाजप, आता सीएम साहेबांचं तर इतका चांगला फ्री हँड आहे, म्हणजे अधिवेशनामध्ये लक्षवेधीची किंवा प्रश्नांची उत्तर देत असताना वगैरे पण साहेबांनी पूर्णपणे फ्रीडम दिलेलं आहे. आणि बैठका घेण्यापासून ते निर्णय घेण्यापासून सगळ्या बाबतीत साहेबांनी अतिशय चांगलं त्यांनी फ्रीडम दिलंय. मगाशी जो उदाहरण मगाशी दिलं की प्रमोशनचा जो आपण ज्या आरक्षणामध्ये आपण 50% 25% आपण आता तरुणांसाठी आपण दिलंय, तर ती फाईल जेव्हा मी साहेबांकडे मूव्ह केली तर लगेच त्यांनी त्याला होकार दिला आणि त्यांनी लगेच त्याला मंजुरी देखील दिली. मला वाटतं बऱ्यापैकी अप्रोच हा पॉझिटिव्ह आहे. मला वाटतं आपण जर का मागची जर सरकार आपण पाहिली, मागची सरकारमध्ये जे काही राज्यमंत्री पाहिले, थोडाफार हा सुरुवातीला संघर्ष राज्यमंत्र्यांच्या नशिबी येतोच, परंतु मला वाटतं हळूहळू ते सेटल देखील होतं. आता आमच्याकडे आता माझे कॅबिनेट मंत्री आहेत ग्रामविकासला जयकुमार गोरेजी आहेत, त्यांचं माझं ट्युनिंग अतिशय चांगलं जमलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं माधुरी त्यांचं देखील जे काही प्रश्न होते ते देखील मार्गी लागलेले आहेत. त्यांना देखील माननीय उपमुख्यमंत्री मोदी शिंदे साहेबांनी जे काही मागच्या राज्यमंत्र्यांना जे अधिकार दिले होते ते अधिकार माधुरी त्यांना देखील त्यांना आता वर्ग केलेले आहेत. पण मला वाटतं थोडाफार सुरुवातीला त्रास होतो, नाही असं नाही, परंतु आता मात्र ते कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं झालेलं आहे आणि राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या मध्ये कोऑर्डिनेशन चांगलं असावं ह्याची मध्यस्थी हे आमच्या तिन्ही नेत्यांनी देखील काही दिवसांपूर्वी केली होती आणि त्याच्यामुळे देखील चांगला रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिघांनी देखील त्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करून तो चांगले निर्णय करून दिला आणि म्हणून आता ते कोऑर्डिनेशन चांगलं, आता व्यवस्थित, आता कोणाची तक्रार येणार नाही त्या बाबतीत. नाही, राज्यमंत्री म्हणून तो प्रश्न येतच नाही. निधी तर हा शेवटी खात्याला वर्ग होतो. त्यामुळे सध्या तरी आता उदाहरणार्थ ग्रामविकासमध्ये ज्या योजना चालू आहेत, कुठल्याच योजनाला निधी कमी पडलेला नाहीये, त्यामुळे तशी कुठली अडचण नाही. हे महत्व नाही असं मी म्हटलं नाही. निर्णय घ्यायचा अधिकार हा तसा राज्यमंत्र्यांना तितकासा नसतो. ज्या काही आस्थापना आमच्याकडे असतात त्या क वर्गाच्या किंवा ब वर्गाच्या आस्थापना जास्त असतात. त्याच्यामुळे प्रशासनाचा जो सर्वात खालचा कॅडर आहे तो आमच्या जनरली राज्यमंत्र्यांच्या अंडर असतो. आता उदाहरणार्थ महसूलमध्ये नायब तहसीलदारांच्या आस्थापना ह्या महसूल राज्यमंत्र्यांकडे असतात.
तर मला वाटतं तो देखील एक प्रशासनाचा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे महत्व नाही असं नाही, पण तो निर्णय घेण्यामध्ये जसं मगाशी आपण प्रश्न विचारला की कॅबिनेट मंत्री किती विश्वासात घेतात, त्याच्यावर आमचा अप्रोच एखाद्या योजनामध्ये आमचे व्ह्यूज किंवा मला काही गोष्टी सुचवायच्या असतील तर त्या सुचवायला स्कोप देणं, त्याला अधिकार देणं असं मी मानतो. तर मला वाटतं ते आमच्या मंत्र्यांकडनं नक्कीच तसा अप्रोच आमच्याकडे आहे. आमचे सजेशन घेतले जातात, आम्हाला बैठकीमध्ये बोलवलं जातं आणि आमचे व्ह्यूज तिथे त्याला महत्व दिलं जात आहे. परंतु निर्णय घ्यायचा अधिकार शेवटी कॅबिनेट मंत्र्यांचा आहे ना. त्यामुळे शेवटी कॅबिनेट मंत्री असणं राज्यमंत्री असणं तो फरक नेहमी राहणार आहे, पण शेवटी हा लर्निंग कर्व आहे, आम्ही शिकतोय त्याच्यामधनं. आणि त्यामुळे मला वाटतं तिथे आम्ही ते लर्निंग कर्व म्हणून आम्ही जास्त पाहतो. त्याच्याने काही संघर्ष वगैरे असं काही होत नाही, त्यामुळे तशी काही अडचण येत नाही. वर्षाला अराउंड 25,000 कंप्लेंट्स येतात, त्याच्या एफआयआर कमी दाखल होतात. पण अशा ज्युरिस्डिक्शनसाठी मल्टिपल सायबर पोलीस स्टेशन असणं आणि एक जी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या सिस्टीम मधला की तपासाचे अधिकार हे PIN रँकच्याच अधिकाऱ्यांना आहे. ह्या दोन गोष्टींच्या संदर्भात काही विचार चालू आहे का, काही स्टेप्स घेतल्या जाणार? त्याच्यामध्ये आपण 2-3 निर्णय आपण महत्वाचे घेतलेत. आता आपण जो महापेमध्ये जो प्रकल्प आपण उभा केलेला आहे, सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट, जो बेसिकली त्याच्यामध्ये AI टूल्स आपण अतिशय चांगले वापरलेत. सायबर पोलीस स्टेशनची संख्या वाढवणं हे एकच त्याला सोल्युशन नाहीये. आता आपण 1930 ही जी हेल्पलाईन आहे सायबर सिक्युरिटीसाठी, त्याच्यावरती ज्यावेळेला कंप्लेंट येतात, समजा फ्रॉड झाल्याच्या जर का तासाभर जर का कंप्लेंट आली किंवा 5-6 तास कंप्लेंट आली, तर आपण नक्कीच ते आपण पैसे भारतात कुठे होतं आपण थांबवू शकतो. पण जर का कंप्लेंट 6-7 दिवसानंतर आली तर ते पैसे फॉरेनला निघून गेले असतात, 150-200 अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊन. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. एक तर ज्या कंप्लेंट येत आहेत ते पैसे रोखणं जिथे शक्य आहे तो स्टाफ वाढवला पाहिजे. तर आता आपण काय करतोय, ज्या प्रायव्हेट सेक्टर सोबत आपण टायअप केलेला आहे, L&T सोबत आपला प्रोजेक्ट हा चालू आहे. आपण 5,000 पोलीस कर्मचाऱ्यांना आपण ट्रेनिंग सध्या देत आहोत, ज्यांचं काम फक्त आणि फक्त सायबर प्रोजेक्टवरती काम करणं असेल. तर हे 5,000 पोलीस कर्मचारी जेव्हा कार्यरत होतील त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट देखील आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. आपला प्रयत्न असाही चाललाय की काही हॅकर्स, प्रोफेशनल हॅकर्स येतात, तर त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आपण त्यांना हायर करून त्यांची आपण मदत घ्यायची, जेणेकरून असे जे अकाउंट्स हॅक करायचा प्रयत्न होतात त्यांना आपण त्या फायरवॉल तयार करणं वगैरे, त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्या आपण इझिली आपण करू शकू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये अवेअरनेस, जनतेमध्ये हा माझ्यासोबत घटना किंवा फ्रॉड कसा होऊ शकतो ही अवेअरनेस स्प्रेड करणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं सर्वात जास्त महत्व आम्ही त्याला देतोय. आणि म्हणून आपण पाहिलं असेल आता केंद्र सरकारने देखील त्याच्यावरती भर दिला आणि जे कॉलर टून पण आपल्यामध्ये ज्या सुरू झाल्या होत्या, तर मला वाटतं, कारण माझ्यासोबत फ्रॉड होतोय हेच मला माहिती नाही, मला 5-6 दिवसानंतर कळतं आणि 5-6 दिवसानंतर समजून त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि म्हणून आता आपण जे पोलीस स्टेशन उभारलेले आहेत ते सगळे आपण महापेला आपण कनेक्ट केले आहेत, ते आपण AI ने आपण कनेक्टेड केलेलं असं. म्हणजे आता पुण्यामध्ये एखादी कंप्लेंट आली की लगेच ती 1.5 मिनिटाच्या आतमध्ये ती आमच्या महापेपर्यंत पोहोचते आणि तिथून समजा बिहारमध्ये एखाद्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर बिहारचा अकाउंट आपण इथल्या आपण ते फ्रीज करू शकतो. इथली आपण यंत्रणा एवढी आपण स्ट्रॉंग उभारलेली आहे. मग ते 5,000 कर्मचाऱ्यांना आपण ट्रेनिंग देणं आणि अवेअरनेस करणं, ह्या 2 गोष्टींवरती आपण जास्त भर देतोय. काय ते एक आपल्याला समजल्याच्या नंतर आपण कमीत कमी 2 ते 2.5 तासामध्ये आपण ते अकाउंट भारतामध्ये कुठले आपण फ्रीज करू शकतो. पण गोल्डन आवर जो म्हणतो आपण तो 5 ते 6 तास, जर का 12-15 तासानंतर जर का आपल्याला आलं तर आपण नक्कीच तेही शक्य होतं. परंतु बऱ्याचशा वेळेला असं आढळतं की 3-3, 4-4 दिवसानंतर त्या कंप्लेंट्स येतात. आपण आता जे ट्रेनिंग देत आहोत त्याच्यामध्ये काही म्हणजे हवालदार पण त्याच्यामध्ये काही असणार आहेत, कारण शेवटी ट्रेनिंगचा भाग हा टेक्निकल आणि त्याचे एज्युकेशन बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थी म्हणजे कर्मचाऱ्यांना आपण ट्रेनिंग देणार आहोत. म्हणजे 10वी शिकलेला आपण ट्रेनिंग देणार नाही आहोत. त्यामुळे मला वाटतं ज्यावेळेस ही ट्रेनिंग पूर्ण होईल, टेक्निकली जेव्हा आपले लोक साऊंड होईल त्यावेळेला आपण ते PI, PSI आणि हवालदार अशा तिघांना आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत.
नाही, ह्याच्यामध्ये आम्ही आता गुटख्यावरती तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बंदी आहेच, परंतु तरी सुद्धा विशेषतः जेव्हा शाळा आणि कॉलेजेसच्या बाजूला ज्या पानटपऱ्या आहेत, ज्याच्या वेळेस आता मागील काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेला मी पुणे पोलीस कमिशनरेटचा आढावा घेतला होता त्यावेळेस मी स्पेसिफिकली तो आकडा मागून घेतला होता की आपण किती टपऱ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि किती शाळांजवळची आपण कारवाई केलेली आहे. तर नक्कीच आपला फोकस त्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये ड्रगच्या बाबतीत तर आपण अतिशय हार्श आपण निर्देश आपण दिलेले आहेत की जर का कोणी पोलीस अधिकारी जर का ह्याच्यामध्ये आढळला तर त्याला डायरेक्ट बडतर्फ आहे, त्याला कुठलीही सुनावणी नाही, काही नाही. आणि म्हणून आपला अप्रोच ह्या बाबतीमध्ये अतिशय स्ट्रिक्ट आहे आणि आपण 0 टॉलरन्स त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या सूचना आहेत की कॉलेजच्या बाजूला असलेल्या टपऱ्या, त्या टपऱ्यांवरती आपण लक्ष ठेवणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं, आपलं फोकस नक्की त्याच्यावरती आहे. कुठेही त्याच्यामध्ये नक्कीच कमी पडत असू तर आपला अशा काही एनजीओ देखील आहे की ज्यांना आपण सोबत आपल्याला ठेवलेलं आहे की त्यांनी पोलिसांसोबत समन्वय साधून आपण अनेक एनजीओ सोबत देखील आपण चांगलं काम करतोय. तर मला वाटतं हळूहळू तो फरक नक्कीच जाणवतोय आणि भविष्यात ते आपलं अजून प्रखरपणे नक्कीच जाणवेल. टपऱ्यांवर बंदी घालायचा प्रश्न आहे. टपऱ्यांवरती जर का काय म्हणताय? अंडरस्टँड. नाही, नक्की ह्याच्यामध्ये 2 गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत का शेवटी गुटखा येतोय तो आपल्या महाराष्ट्रामध्ये, तो बॉर्डर मधनं येतोय. आपले गुजरात आपल्या महाराष्ट्रासोबत असलेल्या ज्या राज्यांमध्ये गुटखा बंदी नाही त्या ठिकाणावर तो गुटखा येतोय. तर त्या बॉर्डर्स वरती देखील आपण ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत तिथे देखील आपण कडक कारवाईचे आपण निर्देश दिलेत. मला मान्य आहे की 100% आपण ते थांबवू शकलो नाहीये, कारण आजही गुटखा हा महाराष्ट्रामध्ये येतो आणि तो आजही इलिगली विकला जातो. तर ते त्याच्यामध्ये आपण तो शेवटी साखळी सापडणं आणि ते पूर्ण जी काही गँग आहे त्या गँगला आपण उद्ध्वस्त करणं, तर त्याचे आपण नक्कीच निर्देश असतात. थोडंफार त्याच्यावरती जास्त काम करणं आवश्यक आहे हे मला मान्य आहे. एक गोष्ट मी याच्यामध्ये अशी केली की अन्न औषध प्रशासन आणि गृह खातं दोन्ही माझ्याकडे असल्यामुळे मी काही ठिकाणी संयुक्त कारवाई करायला लावल्या. फूड अँड ड्रग आपल्याकडे जी अधिकाऱ्यांची कमतरता होती, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 जिल्ह्यामध्ये एकच फूड अँड ड्रगचा अधिकारी होता, तो काय कारवाई करणार. पण आता आपण गृह आणि आता माझ्याकडे शहरी असल्यामुळे मी शहरातले अधिकारी गृहचे आणि फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे संयुक्त कारवाई तुम्ही किती केल्या ह्याचा देखील आता मी स्वतः डेटा मी कंपाईल करतोय. मग आता हळूहळू त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच कारवाई चांगली जाणवेल हा संयुक्त कारवाई सुरू केल्यानंतर. एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे, ते कशासाठी आता एकत्र येत आहेत. ज्यांनी आजपर्यंत एकामेकांशी कधी बोलले देखील नाहीत, राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यानंतर लांबची गोष्ट होती, कौटुंबिक त्यांची देखील ते त्यांच्यामध्ये दरी ही प्रचंड वाढली होती. मग आता ते एकत्र काय येतात, तर फक्त आणि फक्त मराठी वोटर्ससाठी, दुसरा कुठलाच उद्देश नाही. मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा सत्ता आपली मिळवायची, यासाठी मराठी वोटर्स ज्या पुन्हा लांब गेलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दाऊदची एक हात केलेल्या व्यक्तींनी जे काही हिरवे झेंडे त्यांच्या मिरवणुकीत नाचवले ते आपल्या आता अंगाशी आलेलं आहे. म्हणून मराठी माणूस आपल्यापासून लांब गेलाय. त्याला जवळ आणण्याकरिता आपण एकत्र आलो तरच ते शक्य होईल. एकाच गोष्टींसाठी ते आता एकत्र येत आहेत. हे लोकांना माहिती आहे ना. मराठी माणूस हा फक्त काय त्यांच्यासोबतच आहे असं नाही. आम्हाला ज्यांनी मतदान केलं तो पण मराठी माणूसच होता ना, आहे ना. म्हणून मला वाटतं त्यांचा हा प्रयत्न तसा यशस्वी होणार नाही. आणि खास करून मुंबईसाठी हे चाललंय. उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांना मराठी माणसांकरिता निर्णय घेता आले असते. आज मराठी माणसाचा मुंबईचा टक्का किती आहे, जो 30-35% होता तो आता 60% पण खाली आलाय. तो गेला मुंबईच्या बाहेर. मग अफोर्डेबल हाऊसिंग आपण का नाही दिली मराठ्यांना, जे आता एकनाथ शिंदे साहेब करतायत. म्हाडामधला लॉटरी काढत असताना मराठी माणसांसाठी आपण त्याच्यामध्ये आरक्षित घरं ठेवायची हा निर्णय आपण घेण्याची तयार आहोत. ती पॉलिसी आपण करतोय, ती विलिंगनेस आम्ही दाखवली आहे. तर मला वाटतं मतदान करत ह्याचा इफेक्ट हा खाली मतदानावरती होणार नाही, कार्यकर्त्यांमध्ये कदाचित होऊ शकतो. त्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नक्की उत्साही आहेत, परंतु त्याचं मतांमध्ये कन्व्हर्जन होईल असं मला तरी वाटत नाही. हो, 100%. आपण बघा मुंबईमधला असलेला मराठी माणसांचा टक्का अन्य भाषिकांपेक्षा
आज मराठी माणसं मुंबईमध्ये असला मराठी माणसाचा टक्का हा 100% पहिल्यापेक्षा खाली आलेला आहे. आता 25 वर्ष उद्धवजींनीच महानगरपालिका हाताळली. माझं म्हणणं आहे ठीक आहे, महानगरपालिका होती, महाराष्ट्रात सत्ता नव्हती, पण मग तुम्ही मुख्यमंत्री होतात 2.5 वर्ष. मग त्यावेळेस पॉलिसी डिसिजन तुमच्या हातामध्ये होते. मग त्यावेळेस आपण मराठी माणसांकरता तुम्ही काय केलं? एक तरी निर्णय त्यांनी दाखवावा की मराठी माणसांकरता मी हा निर्णय घेतला. मराठी भाषा भवन उभं करून तुम्ही मराठी माणसांना तुम्ही न्याय नाही मिळवून देऊ शकत. म्हणून मला वाटतं मराठी माणूस जर का पुन्हा मुंबईत आणायचा असेल, जो आज मुंबईच्या बाहेर गेला, का त्यांना मुंबईतली घरं परवडत नाही. गिरणी कामगारांचा मोठा प्रश्न होता. मुंबईतला मराठी माणूस म्हणजे कोण? गिरणी कामगार. गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीत ते निर्णय घेऊ शकले नाहीत. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तो प्रश्न मार्गी लावला आणि आज त्यांना घरं मिळायला सुरुवात झाली आहे. त्यांना त्यांची फक्त एकच अट होती की आम्हाला MMR रिजनमध्ये घरं मिळावीत, आम्हाला मुंबईच्या बाहेर जायचं नाही, आणि आपण ते करून दाखवलं. मग हे निर्णय ते का नाही करू शकले? मला वाटतं निवडणुकी जिंकण्यापुरतं फक्त युती करून मराठी माणसाला आकर्षित करणं किंवा खोटा प्रोपगंडा तयार करणारे हिंदी भाषिक किंवा हिंदीला जास्त महत्व देते आमचं सरकार, हा खोटा प्रोपगंडा तयार करून मराठी माणसाला आकर्षित करणं आणि मराठी माणसांकरता काम करणं, त्या खुर्चीवरती बसलेलो असताना मला वाटतं ही तुलना नक्कीच मराठी माणूस करेल. तुमच्या सरकारमधले जे मंत्री आहेत ते वेगवेगळ्या वादात सापडतात सारखे. माणिकराव कोकाटे असतील, धनंजयराव मुंडे असतील, किंवा तुम्ही सुद्धा असाल. व्यवसाय तुम्ही कुठला करावा याच्याबद्दल काय बंधन नसतं, पण गृहराज्य मंत्र्याचाच बार असणं, तो आईच्या नावावर त्याचं लायसन असणं, या सगळ्यामुळं या सरकारची जनतेमधली प्रतिमा खराब होते असं वाटत नाही का तुम्हाला? नाही बघा, शेवटी आता आपण माझ्याबद्दल जो विषय सांगितला की पहिल्यांदा तो माझा व्यवसाय नाही, तो माझ्या आईचा देखील व्यवसाय नाही, तो माझ्या वडिलांचा देखील व्यवसाय नाही. एखादी प्रॉपर्टी जर का आम्ही भाड्यावर दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल समजा आता एखादं घर तुमचं आहे, तुम्ही ते भाड्यावरती दिलंय, भाडे करून तिथे कुठला गुन्हा केला, त्याला तुम्ही जबाबदार असू शकत नाही. आम्ही फक्त भाडं घेतोय आणि म्हणून त्याला मूळ व्यक्ती ही जबाबदार कधी असू शकत नाही. होय, काही असा परसेप्शन असं तयार केलं जातं विरोधकांकडनं आणि प्रतिमा मलिन करायचा जो प्रयत्न केला जातो, आता कोकाटे साहेबांचा विषय असू द्यात किंवा संजय शिरसाट साहेबांचा विषय असू द्यात, नक्कीच काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही वक्तव्य करत असताना थोड्या काही गोष्टींचा आम्ही सांभाळ केला पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाही. आणि तशा सुधारणा आता पाहायला देखील मिळत आहेत. आणि म्हणून मला वाटतं जर का मी जर का चुकलो असतो तर CM साहेबांनी किंवा शिंदे साहेबांनी माझी पाठराखण अजिबात केली नसती, त्यांनी त्याला नक्की शिक्षा दिली असती. आणि मला माहिती आहे की मी कुठलं चुकीचं काम करत नाहीये. व्यवसाय हा माझा, आता इलेक्शन लढत असताना देखील आम्ही आमचं मेन सोर्स ऑफ इन्कम जे आम्ही डिक्लेअर करतो त्याच्यामध्ये आमचा तो सोर्स ऑफ इन्कमच नाही आणि कधी असू पण शकत नाही. म्हणून मला वाटतं अर्थातच ह्या पदावरती बसलेलं असताना स्वच्छ प्रतिमेने काम करणं आवश्यक आहे, प्रामाणिकपणे काम करणं आवश्यक आहे, आणि त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवून आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे देखील काम करतोय. नाही, काही ठिकाणी बघा, शेवटी आता शिवसेना आणि भाजप समजा काही ठिकाणी संघर्ष असू शकतो ना, असं काही जरुरी नाही की सगळ्याच ठिकाणी सगळ्याच कार्यकर्त्यांचं तिथे मनोमिलन झालेलं असलं किंवा समन्वय असावा. काही ठिकाणी संघर्ष असतो, पण तो संघर्ष तुटण्यातनं आम्ही कधी ताणत नाही. तेवढी मात्र मला वाटतं समज ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तेवढी शिकवण ही नक्कीच आमच्या वरिष्ठांनी आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं युती तुटणार नाही या बाबतीमधलं आमचं सर्वांचं मत हे ठाम आहे. काही ठिकाणी संघर्ष असणं हे साहजिक आहे, त्याला मला वाटतं राजकीय दृष्ट्या बघायचं काही कारण नाही. जी नाही, त्याच्या बाबतीत मी निर्णय काय बोलू किंवा मी काय बोलू शकत नाही, परंतु आमच्या पक्षाची जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्याकरिता जी काही ताकद लावणं आवश्यक आहे ती ताकद आम्ही इथे नक्कीच लावू. आणि पुण्यामध्ये नक्कीच थोडा आमची ताकद वाढवणंही आवश्यक आहे. इथे अन्य पक्षाच्या तुलनेमध्ये आमची ताकद कमी आहे, तर ती कशी वाढवता येईल अजून असा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही यशस्वी होऊ. नाही, राज्यमंत्री हा कुठल्याच पक्षाचा नसतो. राज्यमंत्री हे घटनात्मक पद असल्यामुळे ते कुठल्या पक्षाचं नाहीये. जी नाही, शेवटी आमची पक्षाची शिस्त आहे.
आमच्या पक्षामध्ये असलेली जी काही बांधणी आहे त्याच्यामध्ये आज माझ्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाही, त्यामुळे तो निर्णय माझ्या हातात नाही. आज राज्यमंत्री म्हणून ज्या काही शासकीय यंत्रणा माझ्याकडे आहेत त्याच्याने मी जनतेला न्याय नक्कीच मिळवून देतोय. आज मी आलोय, आज आमचा पक्षीय कार्यक्रम आज आहे ना, आज आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेत सुद्धा आमचा एक संयुक्त आमचा मेळावा आहे कार्यकर्त्यांचा, प्रमुख कार्यकर्त्यांचा. तर हे प्रयत्न आमचे आहेत ते पक्षाकरताच चाललेले आहेत. तर ते शेवटी जरी पक्षीय जबाबदारी पदाच्या मार्फत नसली तरी सुद्धा एक वैयक्तिक शिवसैनिक म्हणून जबाबदारी जी आहे ती आम्ही पार पाडतोय आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत राहू. काय 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 मला वाटतं 2019 साली जर का हा विचार मनात आला असता तर अधिक चांगलं झालं असतं, नाही का? महाविकास आघाडी तयार करायची शेवटी इच्छा कोणाला झाली? मुख्यमंत्री पदासाठीच त्यांनी ती केली ना. त्यावेळेला महायुती होतीच. मग आता तुम्हाला महाविकास आघाडीमुळे आमचं पक्षाचं अजून नुकसान झालं ही जाणीव त्यांना आजच्या ऐवजी 2019 झाली असते तर आज शिवसेना किंवा उद्धवजी आणि आज एकनाथ शिंदे साहेब एकत्र असते. तर मला वाटतं उशिराने सुचलेलं खैरे साहेबांना शहाणपण आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढते. त्या नागरीकरणामुळे शहरी भागात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली. नक्कीच काही शहरांच्या बाबतीमध्ये हे घडतंय की ग्रामीण भाग हा शहरामध्ये जेव्हा जोडला जातोय त्यावेळेस तिथल्या असलेला जो काही समजा काही वर्ग असेल किंवा काही गुन्हेगारी असेल ती शहराकडे देखील तितकीच सोप्यारित्या ही वळते. आणि खास करून पुण्याच्या बाबतीत देखील हे बऱ्यापैकी आपल्याला हे जाणवतं. आणि काही अशी शहरं आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ज्यावेळेला शहराचा विस्तार ज्यावेळेला झाला त्यावेळेस अशा काही गोष्टींना सामोरे जावं लागलं होतं. तर नक्कीच शेवटी आपल्याला आत्ता असलेला आमचा जो अप्रोच आहे की इथे एक गोष्ट आपल्याला जाणवते की लहान मुलांचा म्हणजे अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमध्ये उपयोग करून घेणं हा जो प्रकार आहे, जुव्हेनाईलच्या गुन्हेगारीची संख्या जी आहे ती जी वाढताना दिसते. आपण त्यांच्यावरती देखील अतिशय चांगला फोकस केला, मग ते करायचं चांगलं राहून गेलं माझ्याकडनं. परंतु पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांनी आता त्याच्यावरती जे काम करायला सुरुवात केलं त्यासाठी नक्कीच आपल्याला तो परिणाम चांगला इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटी आणि आता BNSच्या कायद्यामध्ये तर नवीन तरतूद आहे की अल्पवयीन मुलांना ज्याने इन्फ्लुएन्स केलेला आहे त्याला जो गुन्हा समजा एखादा अल्पवयीन मुलाने समजा खून केला तर तो त्याच्यावरती आता ती कलम आपण लावत नाही, तर आपण बाल सुधारगृहामध्ये आपण पाठवतो. पण त्याला ज्याने इन्फ्लुएन्स केलं असेल त्याच्यावरती मर्डरची चार्जेस ही लावले जातील. नवीन BNS मध्ये असलेली कायद्यामध्ये ही तरतूद आहे. मला वाटतं अशा काही कायद्यांची अंमलबजावणी करून नक्कीच आपण ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. मला वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा नवीन मुलं म्हणजे 18-19 वर्षाची जी मुलं होती त्यांचा सहभाग होता. तुम्ही म्हटलं की अल्पवयीन मुलांसाठी जो काय कायदा असेल BNS मध्ये नवीन आलेला त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. 2023 ला निखिल आखाडेची ज्यांनी हत्या केली, जे 2 जण अल्पवयीन होते, त्यांनीच हत्या आता या आयुष कोपरची सुद्धा केलेली आहे. त्यांचं वय आता 19 झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी कधी होणार? नाही, ह्या कायद्याच्या अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे, परंतु 2 गोष्टींवरती आपण काम करतोय. लहान मुलं ही गुन्हेगारीकडे वळू नये ह्यासाठी देखील काही सामाजिक उपक्रम देखील आपण राबवतोय. त्याच्यामधनं देखील अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. अनेक आपले गुन्हेगारीमध्ये सापडलेले काही मुलं आता प्रोफेशनल फुटबॉलर झालेले आहेत. असे देखील आपण पिंपरी चिंचवडमध्ये आपण काही उदाहरण आपण दिशा म्हणून त्याने जो कार्यक्रम राबवला, तर अशी काही देखील उदाहरणं आहेत. त्यामुळे मला वाटतं थोडा त्यांचा सामाजिक अप्रोच हा बदलण्यासाठी त्यांना जे काही दिशा दाखवणं आवश्यक आहे त्याच्यावर देखील आपण काम करतो. आणि म्हणून मला वाटतं त्या कायद्याची अंमलबजावणी हा वेगळा भाग राहिला, परंतु त्या मुलांवरती सामाजिक दृष्ट्या देखील काम करणं आणि त्यांना गुन्हेगारच आहेत असं करून त्यांना बाजूला ढकलणं, त्यावेळेस त्यांना वेगळ्या चांगल्या गोष्टीकडे वळवणं ह्याच्यावर देखील आपण काम करणं, त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू. मी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सागर आव्हाड यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्या 2 दौऱ्यांची खूप चर्चा आहे. तर त्यांच्या ते खूप गावाकडे जातात किंवा ते दिल्लीत जातात, तर त्याच्यामागे काय गमक आहे सगळं? शिंदे साहेबांच्या गावी मी देखील स्वतः गेलोय. आपण देखील एकदा आवर्जून जावं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील सगळ्यांना तिथे सापडेल. त्यांनी
त्यांनी इतकं चांगलं त्यांनी तिथे बागा उभ्या केलेल्या आहेत. त्यांनी इतकी प्रचंड चांगली शेती, त्यांनी अवाकाडो पासून ड्रॅगन फ्रूट पासून इतकी चांगली त्यांनी शेती त्यांनी उभार केलेली आहे. आणि मला वाटतं वॉटर स्पोर्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं वॉटर स्पोर्ट त्यांनी फॅसिलिटी, त्यांचं घर जे आहे ते धरणाचं जवळ आहे, त्या धरणामध्ये त्यांनी इतकी चांगली फॅसिलिटी उभी केलेली आहे. पण मी हा संदेश आपला शिंदे साहेबांना मीच सांगणार आहे आता आवर्जून, की आपण खरोखर आपण जाऊन पाहिलं पाहिजे की ह्याच्या प्रश्नाचं उत्तर मग तुम्हालाच तिथे सापडलेलं. आम्ही इथं पाहिलं जवळ ना, पण नाही असं काही नाही. शिंदे साहेब काही इतके असे कमकुवत मनाचे नाही की लगेच कुठेतरी जाऊन ते असे लपतील वगैरे किंवा असं काही. गावाकडे ओढ असते आणि ते आज नाही, आज ते दिसतंय कारण ते आज शेवटी ते साहेब मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत म्हणून ते हायलाइटमध्ये आले म्हणून, पण ते त्यांच्या अनेक वर्षापासून ते गावाकडे नेहमी जात असतात. त्यामुळे त्याचा वेगळा गैरसमज काढून घ्यायचं कारण नाही. नक्की वेळात वेळ काढून या ठिकाणी राज्यमंत्री योगीजी कदम आलेले आहेत, त्यामुळे पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचे आपण आभारही व्यक्त केलेत. आणि सर्वांचे या वार्तालापासाठी सर्व उपस्थित राहिलात, सर्वांचे आभार. वार्तालाप संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.